आवाज येतोय का? हॅलो. येस. आपण काय बघत होतो बघा, कशामुळे असं डिस्कनेक्ट झालं काय माहित नाही. स्क्रीन दिसते? Yes, sir. So answers integer part is what? 0. It will be displayed and so 0 will be displayed on the screen. 0 का दाखवतो कळलं? Yes, sir. ठीक आहे. मग तुम्ही म्हणणार सी ला आपण फ्लोट घेऊया, असं कोण म्हणलंच नाही, मीच म्हणतोय. ठीक आहे, सी ला आपण फ्लोट घेऊया, तरी पण तो चुकीचाच आन्सर दाखवतो. 0 दाखवतो, 0.000. यस. आता इथे पण आपल्याला पर्सेंट डी न वापरता सी हा फ्लोट झाल्यामुळे पर्सेंट एफ वापरायला पाहिजे. यस. हॅलो. Yes, sir. 0.0000. एक्झॅक्ट आन्सर 0.5 दाखवत नाही. ते जर एक्झॅक्ट आन्सर 0.5 दाखवायचं असेल तर आपल्याला टाईप कास्टिंग नावाचा एक छोटासा कॉन्सेप्ट आहे. इथे आता काय झालं, तुमचा ए हा इंटिजर आहे, बी पण तुमचा इंटिजर आहे. इंटिजर डिवाइडेड बाय इंटिजर, कम्प्युटर कन्सिडर्स एक्झॅक्ट आन्सर्स इंटिजर पार्ट. हॅलो. Yes, sir. अजून एक एक्झाम्पल आहे ना, इकडे 4 घेतला आणि इकडे 3 घेतला, किती येणार हो आन्सर? मला वाटतं 3 1 के 3 1.333. हा 1.3333. ते 33 जे आहे ते आवर्ती असणार, कधी न संपणार आहे. एम आय राईट? Yes, sir. Yes, sir. पण इकडे आपण ए बाय बी लिहिलं. ए हा माझा इंटिजर आहे, बी पण माझा इंटिजर आहे. इंटिजर डिवाइडेड बाय इंटिजर, कम्प्युटर कन्सिडर्स आन्सर्स इंटिजर पार्ट. एक्झॅक्ट आन्सर इज 1.333, कधी न संपणार. मग इकडे काय करतो तो, आन्सरचा फक्त इंटिजर पार्ट कन्सिडर करून सी ची व्हॅल्यू 1 घेतो. बघा. यस. Yes, sir. हा प्रॉब्लेम आहे बरं का, हा प्रॉब्लेम आहे. मग हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर टाईप कास्टिंग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. तिथे मग कसं केलं जातं, ब्रॅकेटमध्ये फ्लोट लिहिलं जातं. हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, त्याला sir. टाईप कास्टिंग म्हणायचं. तुमचा आन्सर न्यूमरेटर इंटिजर आहे, डिनॉमिनेटर पण इंटिजर आहे. इंटिजर डिवाइडेड बाय इंटिजर, कम्प्युटर कन्सिडर्स ओनली आन्सर्स इंटिजर पार्ट अँड इट स्टोअर्स wrong value in C variable. And in such cases, if you want exact answer, we will be using typecasting. And to use that typecasting, we are mentioning, अनिकेत लिहू नका काय तिकडे. Sorry, sir. हा फ्लोट. सो काय बघा, in the round bracket we are mentioning float, and when we are mentioning float, it means it will calculate now correct answer. आणि आपल्याला स्क्रीन वरती काय दिसतं बघा, आता 1.33 दिसेल. लेट अस चेक इट. यस. Yes, sir. Yes, sir. तसंच इकडे जर मी आता व्हॅल्यू मगासारख्या घेतल्या 1 आणि 2, तर आपल्याला 0.5 दिसणार. हॅलो. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या ना फास्ट समजण्यासाठी. ह्याला टाईप कास्टिंग म्हणू आपण. कॉन्सेप्ट. हॅलो, घेतला का? हॅलो. आता पुढे टाईप कास्टिंग वापरायला कधी लागणार, जर व्हेरिएबल असतील तर टाईप कास्टिंग वापरायला लागणार. आता हे समजून घेतोय आपण बरं का. म्हणजे हे मी थोडंसं कमेंट पास करतोय. कमेंट पास केलं म्हणजे हे एक्झिक्यूट नाही होणार. ए आणि बीच्या व्हॅल्यू त्याला माहित नाहीयेत. डायरेक्ट मी इथे काय करणार आहे, इथे 1 लिहिणार, इथे 2 लिहिणार. आता जर इकडे 1 डिवायडेड बाय 2 आणि फ्लोट वापरलं, टाईप कास्टिंग वापरलं, तर काय होतं पहिल्यांदा चेक करू. तो दाखवतो करेक्ट आन्सर. येस. सी ची व्हॅल्यू. हॅलो. Yes, sir. पण जर मी समजा टाईप कास्टिंग नाही वापरलं, म्हणजे हे काढून टाकलं, तर किती दाखवेल? हॅलो. 0. हे टाईप कास्टिंग काढू आपण, बघा 0 दाखवेल. लेट अस चेक इट. येस.
Yes, sir. मग ज्यावेळेस आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा, जिकडे बेस आणि हाईट दिली, तर हा फॉर्म्युला वापरून चालेल का? 1/2 इंटू बी इंटू एच. हॅलो, विचार करा. 1/2 इंटू बी इंटू एच जर फॉर्म्युला वापरला आणि त्या फॉर्म्युलेने जर तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायला गेला, तुम्ही आज तो प्रोग्राम ट्राय करा रात्री, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस आन्सर हे 0 येणार. का? तर तिकडे टाईप कास्टिंग वापरायला लागेल आणि ते टाईप कास्टिंग वापरण्यासाठी इकडे गोल कंसामध्ये फ्लोट लिहायचं, मग तो करेक्ट आन्सर दाखवणार. येस. हॅलो. Yes, Yes, sir. sir. आता टाईप कास्टिंग न वापरता आय वॉन्टेड टू कन्वर्ट माय आन्सर इनटू एक्झॅक्ट आन्सर. ते करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक तर तुमचा न्यूमरेटर हा डेसिमल पॉइंट मध्ये असला पाहिजे, म्हणजे फ्रॅक्शनल असला पाहिजे, किंवा डिनॉमिनेटर असला पाहिजे, किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन्ही पण फ्रॅक्शनल व्हॅल्यूज असले पाहिजेत. हॅलो, हे इंटिजर आहे तिथं. 1/2 म्हणजे 1 इंटिजर आहे, न्यूमरेटर पण इंटिजर आहे, डिनॉमिनेटर पण इंटिजर आहे. काय अडचण? No, sir. मग No, इकडे sir. काय केलं, इकडे माझा जो न्यूमरेटर आहे तो 1.0 घेतला. असं जर घेतलं तर विदाउट युजिंग टाईप कास्टिंग आपण आपला प्रोग्राम रन करू शकतो आणि आपल्याला एक्झॅक्ट आन्सर भेटतं. हॅलो, Yes, sir. ह्या Yes, केसमध्ये आपला न्यूमरेटर जो आहे तो फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे. काय अडचण? ही पहिली मेथड. No, sir. दुसरी मेथड, तुमचा डिनॉमिनेटर जरी फ्रॅक्शन मध्ये घेतला तरी आन्सर करेक्ट दाखवतो तो. येस. Yes, sir. तिसरी पॉसिबिलिटी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही पण तुमचे जर फ्रॅक्शनल व्हॅल्यूज असतील तरी पण तो करेक्ट दाखवतो. चुकला मला वाटतं. चुकला? हॅलो, चुकला का? का चुकला? बघा, चुकला का? का चुकला? आता असं जर कधी कधी ते बफर व्हॅल्यू जर चुकीची दाखवली तर आपण क्लोज करायचं आपलं फाईल, परत एकदा आपला प्रोग्रामिंग, परत एकदा आपलं ऍप्लिकेशन ओपन करायचं. एक मिनिट द्या मला. दिसते का स्क्रीन? हॅलो. येस. Yes, sir. Yes, sir. रन करतोय मी, बघा. दिलं का करेक्ट? Yes, sir. कधी कधी बफर मध्ये चुकीची व्हॅल्यू जर दिली त्यांनी तर आपण क्लोज करायचं आपलं ऍप्लिकेशन, परत एकदा ओपन करायचं आणि चेक करायचं. म्हणजे न्यूमरेटर मध्ये जर डेसिमल पॉईंट असेल, किंवा डिनॉमिनेटर मध्ये जर डेसिमल पॉईंट असेल, किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जरी डेसिमल पॉईंटचे असे काही नंबर घेतले तर तो करेक्ट आन्सर देतो. प्रॉब्लेम आणि अडचण कुठे येते? ज्यावेळेस आपण अशा काही व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो त्यावेळेस मात्र आपण असं काही लिहू नाही शकत. हॅलो, इथे मी असं लिहू नाही शकत B.0, हॅलो, A.0, ह्याला अर्थ नाही. हॅलो. येस. विचार Yes, करा. sir. मग ह्या ठिकाणी मात्र मला फ्लोट हे टाईप कास्टिंग वापरायलाच लागणार. कळलं का कधी वापरायचं ते? हॅलो. Yes, sir. काय अडचण? काय अडचण? No, sir. आपण वापस इकडे जातोय तर का नोट्स कडे आपल्या. दिसतात का? हॅलो. येस. Yes, sir. तेच इथं दिलेलं आहे बरं का. 1/2 0.5 ऍक्च्युअल आन्सर. ठीक आहे. 1/2 0 दाखवतो तो फॉर कम्प्युटर. येस. हे बघितलं आपण. And if exact answer needs to be calculated correctly by the computer, then following ways we can use. Either your numerator can have decimal point or denominator can have decimal point, or numerator or denominator both will have decimal point, then it will display correct answer as 0.5. काय अडचण? समजलं काय? आणि ह्याच्यासोबत आपण टाईप कास्टिंग पण कव्हर केलेलं आहे. हॅलो. हॅलो. Yes, sर. Yes, sir. ठीक आहे, जाऊया आपण पुढे.
मला वाटतं रिलेशनल ऑपरेटर्स मध्ये सगळं घेतलेलं आहे आपण. हे समजून घ्या, हे वाचा, व्यवस्थित लिहून काढा नोट्स. इथं सगळा अर्थ दिलेला आहे. ग्रेटर दॅन सिम्बॉल, लेस दॅन सिम्बॉल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, आणि ह्याचा पर्पज काय आहे. हॅलो, ओके. Yes, sir. Yes, sir. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. असं असेल तर ह्याचे रिझल्ट काय येतात हे दिलेलं आहे. हे समजून जाईल तुम्हाला. लॉजिकल ऑपरेटर साठी ट्रूथ टेबल दिलेले आहेत. इकडे टेबल आहे हा असा. ऍक्च्युली हा विद्यार्थ्यांनी काढलं नाही बघा. हे असा टेबल आहे हा. पहिला जो आहे तो अँडचा ट्रूथ टेबल. इकडे कंडिशन 1, कंडिशन 2 येतं का लक्षात. आपण C1 C2 घेतलेलं. हॅलो, Yes, sir. आणि मला वाटतं इथं तिने इथे आहे ना त्यांनी ट्रूथ टेबल काढलाच नाही अँडचा. हॅलो, बरोबर विसरलाय वाटतं. जमेल काढायला. इथं बघा ना. Yes, sir. त्यांनी डायरेक्ट ऑरचा ट्रूथ टेबल काढलाय, नॉटचा काढलाय, अँडचा राहिलंय. जर नाही आला तर मला सांगा. पुढच्या लेक्चरला मी काढून दाखवेल. वन्स अगेन स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जाऊन त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ते नोटबुक मध्ये काढा. ओके. Okay, sir. ओके सर. आता हे एक एक्झाम्पल आहे बरं का. हे एक्झाम्पल आपण घेतलं नाही ऍक्च्युली. हे आपण एक्झाम्पल चॅप्टर नंबर 2 मध्ये घेऊ. काय अडचण, आठवण करा मला. हॅलो, ओके. Yes, sir. वेळ नको वाया घालवायला. आपण बरंच काही शिकलेलं आहे. आपण लॉजिकल अँड त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स घेतले. मी इथे एक वेगळं एक्झाम्पल घेतलं होतं क्लासमध्ये. फक्त प्रॉब्लेम सांगतो काय आहे. समजा आपल्याकडे कोऑर्डिनेट्स आहेत. कोऑर्डिनेट्स एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे. एक्स अँड वाय जर कोऑर्डिनेट्स असतील आपल्याकडे तर आपण तो पॉइंट कुठल्या क्वाड्रंट सिस्टम मध्ये आहे हे सांगू शकतो. बरोबर का. येस सर. जर Yes, sir. जर दोन्ही कोऑर्डिनेट्स हे पॉझिटिव्ह असतील तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. येस. जर एक्स पॉझिटिव्ह असेल, वाय निगेटिव्ह असेल तर तो चौथ्या क्वाड्रंट मध्ये असतो. हॅलो, येस सर. Yes, sir. दोन्ही पण निगेटिव्ह असतील तर तो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये असतो. एक्स निगेटिव्ह असेल, वाय पॉझिटिव्ह असेल तर तो दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असतो. तर ह्या लॉजिकल कंडिशन्स आहेत आणि ह्या दोन्ही कंडिशन ट्रू असतील, विचार करा ना, तरच तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असतो. येस. चॅप्टर नंबर 2 मध्ये डिटेल मध्ये ह्याचा आपण प्रोग्राम बघणार आहोत. जाऊया पुढे. हे सगळं सांगेन मी त्यावेळेस. जर नाही आता समजलं तुम्ही वाचा, समजून घ्या. नाही समजलं तर मी सांगेन चॅप्टर नंबर 2 मध्ये. हे पण चॅप्टर नंबर 2 मध्ये. ठीक आहे. हे पण आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये कव्हर करू. आता आपण बिटवाईज कडे येऊ. काय अडचण. No, sir. ऑपरेटर्स विच परफॉर्म्स ऑपरेशन बिट बाय बिट. आता बिटचा अर्थ समजून घेऊ. बिट म्हणजे एकतर 1 असतो किंवा बिट म्हणजे 0 असतो. ह्याला बिट म्हणतात. हॅलो, कम्प्युटरच्या भाषेत बिट मीन्स आयदर 0 और 1. एक घर आहे, एक मेमरी लोकेशन आहे म्हणून एक घर आहे. त्या घरामध्ये एक तर 0 असणार किंवा 1 असणार. त्याला बिट म्हणतो आपण. काय अडचण. हॅलो, No, sir. मग बिट बाय बिट म्हणजे सिंगल बिट वरती जर काही ऑपरेशन्स करायचे असतील तर काही ऑपरेटर्स वापरतो आपण. त्या ऑपरेटर्सला बिटवाईज ऑपरेटर्स असं म्हणणार आपण. बिटवाईज ऑपरेटर्स आर दी ऑपरेटर्स विच आर परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन बिट बाय बिट. सिंगल बिट वरती ऑपरेशन्स करतात. अशा ऑपरेटर्सला आपण बिटवाईज ऑपरेटर म्हणतोय. काय अडचण. हॅलो, No, sir. पुढचं आता इथे डायग्राम काहीतरी काढलेली आहे बरं का. म्हणजे इथे एकतर 0 असणार, 1 असणार, 1 असणार, 0 असणार. इट डिपेंड्स. 0 1 1 0 0 1 1 0 असं असणार. असे 8 बिट्स आहेत का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 बिट्स एकत्रित आल्यानंतर त्याला 1 बाईट म्हणतात. हॅलो, Yes, sir. collection or group of 8 bits is considered or called as 1 byte. हे कळलं का. Yes, sir. येस सर. मग कम्प्युटरच्या भाषेत बरं का, आपल्या ह्युमन भाषेमध्ये 1000 म्हणजे किलो असतो. हॅलो, येस. येस सर. कम्प्युटरसाठी 1000 म्हणजे 1024 असतात. हे फरक आहे.
माणसाच्या मध्ये आणि मशीन मध्ये किलो म्हणल्यानंतर मशीन साठी 1024 असतात. हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. किलो बाईट. बाईट म्हणजे काय तर 8 बिट्स. 1 किलो बाईट म्हणजे 1024 बाईट्स. आलं का लक्षात? 1024 बाईट्स Yes. एकत्रित आल्यानंतर 1024 बाईट्स एकत्रित आल्यानंतर 1 किलो बाईट तयार होतो. त्याला 1 बाईट म्हणू, 1 किलो बाईट म्हणू आपण. हॅलो, Yes, sir. मग त्याच्यामध्ये किती बिट्स असणार जर कोणी विचारलं तर ह्याला गुणुले 8 करायचं. काय अडचण? तेवढे बिट्स Yes. समजतंय का? Yes, sir. Yes, sir. थोडस मॅथ्स आहे. मग त्याच्यानंतर पुढच्या लेवलला गेलो आपण. 1024 किलो बाईट्स एकत्र आणले. हे समजून घ्या. 1024 किलो बाईट एकत्र आणले. मग 1 मेगाबाईट 1 MB म्हणतो आपण त्याला. हॅलो, Yes, sir. Yes, sir. 1024 किलो बाईट्स एकत्रित आल्यानंतर 1 मेगाबाईट म्हणतो आपण त्याला. 1 MB. एखादं गाणं जर असेल तुमचं तर ते 3 ते 5 MBचं असतं. हॅलो, Yes, sir. हाय क्वालिटीचं असेल तर 8 ते 12 MB पर्यंत जातं ते. ऑडिओ सॉन्ग म्हणतोय मी, ठीक आहे. व्हिडिओला जास्त मेमरी लागते, ऑडिओला सगळ्यात कमी मेमरी लागते, लक्षात घ्या. आणि त्याच्यापेक्षा कमी मेमरी ही इमेजला लागते. त्याच्यापेक्षा कमी मेमरी ही टेक्स्टला लागते. मी मला वाटतं आपल्या कीनोट स्टुडंटचं काहीतरी एक मध्ये मागच्या सेमिस्टरला सांगितलं होतं, 4 ways with which we can represent ourselves. पहिला वे हा टेक्स्ट आहे, दुसरा वे हा इमेज आहे, तिसरा वे हा ऑडिओ आहे, चौथा वे हा व्हिडिओ आहे. जसं आपण टेक्स्ट टू व्हिडिओ जाणार, क्वालिटी वाढत जाणार, स्टोअर करण्यासाठी इन्फॉर्मेशन मेमरी जास्त लागणार. लक्षात येतंय का? हॅलो, Yes, sir. टेक्स्ट, इमेज, ऑडिओ अँड व्हिडिओ ह्या चारही पद्धतीने आपल्याला जर स्वतःला रिप्रेझेंट करता आलं तर आपण खरं स्वतःला इंजिनियर समजायचं. वेगवेगळ्या डेफिनेशन सांगतोय मी इंजिनियरच्या, बरं का. अँड थ्रू दिस आय एम ट्राइंग टू कव्हर डिफरंट काइंड ऑफ स्किल्स जे तुमच्यामध्ये असले पाहिजेत. हॅलो, Yes, sir. Yes, sir. विचार करा, फक्त इकडे समजून घ्या. जसं आपण टेक्स्ट कडून इमेज कडे जाऊ, इमेज कडून ऑडिओ फाईल कडे जाऊ, ऑडिओ फाईल कडून जर व्हिडिओ फाईल कडे जाऊ, तसं इकडे काय होणार आहे, मेमरी जास्त लागणार आहे मशीनला ती इन्फॉर्मेशन स्टोअर करायला. एखादी इन्फॉर्मेशन टेक्स्ट मध्ये असेल तर सगळ्यात कमी मेमरी लागते. इमेज पाठवत असेल तर जास्त मेमरी लागते, असा पण विचार करा. एखाद्याला मेसेज जर तुम्ही पाठवत असेल, टेक्स्ट मेसेजला सगळ्यात कमी खर्च येतो, इमेज पाठवत असेल तर जास्त खर्च येतो, ऑडिओ असेल तर अजून जास्त तुमचा डाटा खाल्ला जाणार तिकडे, व्हिडिओ असेल तर संपलंच मग. हॅलो, येस. Yes, sir. Yes, sir. मग 1024 MB एकत्रित आल्यानंतर पुढे 1 GB म्हणतो आपण त्याला, 1 gigabyte. हॅलो, बाजारामध्ये Yes, गेला, sir. पेनड्राईव्ह जर बघितले किंवा तुमच्या मोबाईलची जी काही हार्ड डिस्क असते ते 8 GB 16 GB येते का लक्षात? 8 GB 16 GB म्हणजे काय? हॅलो, Yes, sir. Yes, sir. तुमचं पेनड्राईव्ह जर गेला तिकडे तर 16 GB चे 32 GB चे पेनड्राईव्ह भेटतात. आमच्या काळात भरपूर अवघड होतं बरं का, फ्लॉपी वगैरे तसल्या सिस्टम होत्या. पेनड्राईव्ह आमच्या काळात नंतर आला ना, फायनल इयरला वगैरे गेल्यानंतर. त्याच्या आधी फ्लॉपी वगैरे होत्या, त्या आता आउटडेटेड झाल्या मला वाटतं, त्या कुठे बघायला भेटत नाहीत. आणि पेनड्राईव्ह पण त्यावेळेस एखाद्याकडे 1 GBचा पेनड्राईव्ह म्हणजे लय डाटा स्टोअर होणार असं आमची समजूत होती, पण ते नंतर 1 GB गायब झालं, 2 GB. आता 16 आणि 32 GB आणि 64 GB असलेच पेनड्राईव्ह मिळतात. येस, Yes, sir. Yes, sir. टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चालली, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक गोष्टी स्वस्त होत चालल्यात. Because we are able to handle large amount of data very easily, and if we are able to handle large data very easily, it means we achieved we developed systems in such a way that where to store an information we need less price म्हणून आपण कमी खर्चामध्ये large amount of data we can handle. Yes,
हॅलो 1024 Yes, sir. GB एकत्रित आल्यानंतर 1 टेराबाईट म्हणतात त्याला. टीव्ही 1 टीव्ही. ह्याच्या पुढे पण काही असतं ते मला जास्त माहित नाही. तुम्हाला गुगल वरून हे बेसिक एवढं तरी आपल्याला माहित पाहिजे. काय अडचण? हॅलो नो सर. आता जर तुम्ही लॅपटॉप जर किंवा डेस्कटॉप घ्यायला गेला तर तुमच्या हार्ड डिस्क ज्या काही असतात त्या टीबी मध्ये सुरुवातीला जीबी मध्ये होत्या. 2009, 10, 11, 12 ह्या साली बरं का. तुम्हाला लॅपटॉप घेताना ह्या Yes. जीबी मध्येच मिळायच्या. आता जर तुम्ही गेला तिकडे तर तुमच्या हार्ड डिस्क ह्या टेराबाईट मध्ये असतात. हॅलो ओके. Yes, sir. What is mean by bit? What is mean by byte? What is mean by kilobyte, megabyte, gigabyte, terabyte? समजलं काय? येस. हॅलो हॅलो Yes, sir. आपण पुढे जातोय आता. बिटवाईज अँड ऑपरेटर जे पहिलं ऑपरेटर आहे बरं का, हे आपण समजून घेतोय. त्याच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल आधी लक्षात पाहिजे. लॉजिकल अँड लॉजिकल ऑर लॉजिकल नॉट हे आपण शिकलेलो आहे. त्याचा ट्रूथ टेबल मात्र लक्षात पाहिजे. कशासाठी? टू अंडरस्टँड बिटवाईज ऑपरेटर्स. आणि जर सिम्बॉल बघितला, बिटवाईज ऑपरेटरचा जर सिम्बॉल बघितला तर सिंगल अँपरसँड वापरलेला आहे. दिसतंय का? हॅलो हॅलो Yes, sir. Yes, sir. आता हे कसं वापरलं जातं आणि मशीन कसं कॅल्क्युलेट करतं सी ची व्हॅल्यू ते आपण समजून घेतोय. ए ची व्हॅल्यू 4 आहे असं समजा, बी ची व्हॅल्यू 5 आहे असं समजा. मग ह्या 4 ला बरं का, त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नावाचा एक विषय आहे तुम्हाला आता ह्या सेमिस्टरला. आहे का? Yes, sir. sir. हा, त्याच्यामध्ये नंबर सिस्टम आहे. तुमचा जर एखादा नंबर डेसिमल सिस्टम मध्ये असेल तर तो बायनरी मध्ये कसा कन्वर्ट करायचा ते तुम्हाला मॅडम किंवा सर शिकवतील, ते कोण असतील ते बरं का. ह्या 4चं बायनरी मध्ये कन्वर्जन आहे हे. हॅलो बायनरी सिस्टम मध्ये. Yes, sir. 5चं बायनरी सिस्टम मध्ये हे कन्वर्जन आहे. थोडक्यात सांगतो मी, समजलं लक्षात घ्या, नाही तर सोडून द्या, त्या टीचर कडनं समजून घ्या. ठीक आहे. 4 माझ्याकडे आहे. आपण असलं कुठेतरी शिकलो होतं, कधी आठवतं का बघा. बायनरी साठी दोन्ही भाग घालतो आपण. कसं करतात? 2 दुने 4 बरं का. Ah, 2 खाली. हा, इकडे 2 खाली. भागाकार लिहितात इथे, भागाकार. हॅलो कोशंट लिहितात, कोशंट. 2 दुने 4 भागाकार 2 आला तो इथे लिहितात. नंतर परत 2नीच भागायचं ह्याला. 2 1 2 1. भागाकार लिहायचा इथं, भागाकार 1 आलं की थांबायचं. अशी काहीतरी प्रोसेस आहे ती. आणि इकडे आता इकडे लिहितोय मी. जर माझा इव्हन असतील आलेले भागाकार, हा नंबरच आहे आपला. ठीक आहे. हा भागाकार आहे, हा पण भागाकार आहे. जे आलेले भागाकार जर इव्हन असतील तर 1 लिहायचा आणि जर ऑड असेल तर 0 लिहायचा. हॅलो येस, मी लिहितोय इथे बघा. हा इव्हन असल्यामुळे 0 लिहिला. ऑड असेल तर पण, सॉरी हा पण इव्हन आहे, 0 लिहायचा. ऑड असेल तर 1 लिहायचा. मग असं काहीतरी भेटलं. हे जे काही भेटलेलं आहे ते उलट्या क्रमाने लिहायचं असं. म्हणजे पहिल्यांदा 1 येणार, नंतर 0 येणार, नंतर 0 येणार. हे म्हणजे बायनरी आहे 4चं. हॅलो अलग लक्षात हे कसं आलंय? आणि पुढचे जे 0 आहेत, पुढचे जे 0 आहेत ते कसे आले सांगतो मी. हे कळलं का? 100 म्हणजे 0 असतं, 100 म्हणजे 4 असतं. 100 हे 100 नाही वाचायचं, सॉरी. त्याला 100 असंच वाचायचं. 100 मीन्स 4. हॅलो इन डेसिमल सिस्टम 100 म्हणजे 4. हॅलो Yes, sir. तर हे तुम्हाला ते इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकलचे कोण असतील ते शिकवतील. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय, मोडक्या भाषेत जसं मला येतं. 5चं पण मी दाखवतोय. 4चं समजलं का हे? हॅलो Yes, sir. Yes, sir. 5 साठी हाऊ टू कन्वर्ट 5 इंटू बायनरी. बघा 5 दोन्ही बायनरी म्हणलं की 2नीच भागायचं प्रत्येक वेळेस. भागाकार किती येणार? 2. 2. Yes, sir. 2 येणार. परत 2नीच भागायचं आहे. आता मात्र 2 1 2. परत प्रोसेस तीच. 5 असेल तर
ऑड असेल तर काय करायचंय 1 लिहायचंय आणि इव्हन असेल तर 0 लिहायचंय. 0. ऑड कळलं का? त्याला उलट्या क्रमाने लिहायचंय 1 0 1 1 0 1 हे बायनरी मध्ये 5 असतं. येस हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता एक एक्झाम्पल साठी तुम्ही हेल्प करा मला बरं का. मॅथ्स थोडस कच्चं आहे माझं. प्लीज हेल्प मी. इथे आपण 8 घेतो. सांगा. 2, 4 4, 2 Four. 2 म्हणलं बघा कोणतं आहे. 4 लेफ्ट साइडला 2 सर म्हणलं. लेफ्ट साइडला 2 लिहायचं आहे प्रत्येक वेळेस. दोन्हीच भागायचं आहे. चला 2 2, 2. 1. 1 1, सांगा इकडे काय येणार. 0, 0. 0. 0 0, 1. 1, लिहिताना मात्र हे 1, असं 0, लिहायचं आहे. 0. म्हणजे 1 ट्रिपल 0 हे 8. बायनरी मध्ये 8 असतं. हॅलो. Yes. Yes, sir. ह्याच्या उलट समजा माझ्याकडे असं काहीतरी आहे ते डेसिमल मध्ये किती असतं बरं का. तर त्याची पण इंटरेस्टिंग आहे वे. ते असं लिहितात. कसं लिहितात बघा. हे जे डिजिट्स आहेत हे बिट्स आहेत ऍक्च्युली. हे 1 0 0 हा पहिला बीट, हा दुसरा, तिसरा, चौथा असे 4 बीट आहे आणि ह्याला 4 बीट सिस्टम म्हणतात. ज्या वेळेस आपण 8 बिट्स टुगेदर कन्सिडर करतो त्याला 8 बिट सिस्टम असं म्हणतात. ज्या वेळेस 16 बिट्स एकत्र येतात त्यावेळेस त्याला 16 बिट सिस्टम म्हणतात. ज्यावेळेस 64 बिट्स एकत्र येतात त्यावेळेस 64 बिट सिस्टम म्हणतात. तुमची ऑपरेटिंग सिस्टम जी काय असते इन्स्टॉल करताना ते 16 बिट सिस्टम, 32 बिट सिस्टम असं असतं. ते विचारलं जातं किंवा इन्स्टॉल करताना ते आपण करतो. हॅलो. Yes, sir. Yes sir. It means how many number of bits you are considering in the system. Accordingly we are naming it. 4 बिट्स असतील तर ह्याला 4 बिट सिस्टम म्हणणार. ह्याच्यामध्ये 8 बिट सिस्टम आपण ज्यावेळेस कन्सिडर करणार त्यावेळेस पहिले 4 बिट्स हे इथे असतात आणि राहिलेले 4 बिट्स काय नाहीत म्हणजे 0 घेतो आपण. हॅलो. आणि ती 4 बिट सिस्टम ही 8 बिट सिस्टम मध्ये कन्वर्ट होते. हॅलो. येस. Yes, sir. आता इकडे हे खरंच 8 येतं का बरं का. ह्याच्यासाठी अशी मेथड आहे. ही माझी वेगळी मेथड आहे बरं का. ते काहीतरी वेगळ्या मेथडनी शिकवतील. आम्ही असं शिकलो होतो त्याच्यामुळे हे असं शिकवतोय मी. 2 नी चालू करतात का तर बायनरी सिस्टम आहे. बायनरी म्हणजे 2. 2 हा ह्या बीट साठी राहतो. ह्या बीट साठी घातांक वाढत जातो. प्रत्येक वेळेस हा बेस हा 2च राहतो. 2 ह्याच्यासाठी घातांक वाढणार 2 ह्याच्यासाठी घातांक वाढणार 2 काय अडचण. No, sir. Yes No, असं sir. 0 2 2 2 असं अजून काही पुढे असेल तर हे असं करत जायचं. 2चा घातांक वाढवत नाही तिकडे. आता ह्याचा आन्सर कॅल्क्युलेट करायचं. 2 किती हो. 1, कुठल्या पण संख्येचा घातांक जर 0 असेल तर ते 1 असतं. हे मॅथ्स मध्ये शिकलो आपण. काय अडचण. नो सर. No, sir. no, sir. 2 सांगा. 2 2, 2 2 2 4, 4 4. 2 8 काय तर बघा ना. कोणाचा टीव्ही चालू आहे बघा ना. मगाशी डिव्हिजन जी मध्ये का तुमच्याच डिव्हिजन मध्ये होतं बघा. मगाशी खवळलं आहे ना तिकडे. थोडस तुम्ही लक्ष ठेवत जावं बरं का. टीव्ही वगैरे असं जे कोण डिस्टर्बन्स करतं का त्यांना आपण रिमूव्ह करूया ना कायमचं. कोणतरी टीव्ही बघत अटेंड करते बघा. काय करावं बघा ना. तसल्या पोरांना तसल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला अटेंड करायचं नसलं तरी येत जाऊ नका इकडे. हॅलो. काय बेकार बघा का. ज्यांना कुणाला अटेंड करायचे नसतात लेक्चर्स त्यांनी अटेंडन्स लावून इथनं बाहेर जात जावा.
अटेंडन्स साठी येत जाऊ नका इकडे बरं का. ज्यांना कोणाला अटेंडन्स लावायची तिकडे. एकदा नाव नोंदवलं झालं तिकडे, रोल नंबर आला, मी तिकडे विचारत बसणार नाही ना कोण आलं आणि कोण गेलं. टीव्ही पशी बसून ऐकताय लेक्चर आहे. काय बघा परत बाकीचं कोणतरी थोडस लक्ष ठेवत जावा बरं का. मला कळत नाही ना तिकडे. तुम्ही सांगत जावा डायरेक्ट, त्यांचं नाव येत असतं तिकडे आहे ना, जी कोण माईक ऑन करतं आणि जिकडून टीव्हीतनं आवाज येतोय. ज्यांचा माईक ऑन आहे आणि टीव्हीतनं आवाज आला अशांची नावं सांगत जावा. आपण त्यांना रिमूव्ह करू आहे कायमचं. त्यांनी अटेंड नाही केलं तरी चालतील लेक्चर इकडे. टीव्हीच्या पशी जवळ बसून तिकडे आहे ना लेक्चर अटेंड करताय. इकडे रक्त आटवून शिकतोय आपण काहीतरी नवीन विषय हा. नाहीतर मी काय बघा ना डिव्हिजन बदलून घेईन. एवढं कोण सांगणार नाही तुम्हाला, एवढं कोण सांगत नाही बसलेलं आहे तिकडे. युट्यूब बघा नाही तर फ्यूट्यूब बघा. एवढं डिटेल मध्ये सांगणार कोण भेटणार नाही तुम्हाला जगात, ही गॅरंटी आहे माझ्या इकडे. त्याच्यासाठी तुम्हाला बरेच व्हिडिओज बघायला लागतील, त्यात पण भेटेल का नाही माहित नाही मला. एवढं तळमळीने सांगतंय काहीतरी, समजून घ्या की तिकडे आहे. टीव्हीच्या जवळ बसून तिकडे अजून माईक अजून चालू करताय ना, तोंडवर करून का खाली करून माहित नाही, दिसत पण नाही इकडे. बघा असा मूड जातो बरं का. असं शिकण्यात आणि शिकवण्यात मजा नाही बरं का. आणि असं शिकत नसतं, लक्षात घ्या. डिसिप्लिन जिथे आहे तिथेच माणूस शिकतो, आणि जिथे डिसिप्लिन नाही तिकडे शिक्षण संपलं, लक्षात घ्या. याचा विचार करा खोलात जाऊन. उद्या तुम्ही तुमच्या बॅच मधलं कोण एज्युकेशनल मिनिस्टर जर झाला तिकडे, तर त्यांनी लक्षात ठेवा हे वाक्य आहे. डिसिप्लिन जिथे नाही तिथे एज्युकेशन संपलं, लक्षात घ्या. काही विद्यार्थी झोपून तिकडे लेक्चर अटेंड करतात, त्याला एज्युकेशन नसतात म्हणत, लक्षात घ्या. समजताय का काय बघा. तिकडे बघा थोडस लक्ष ठेवत जावा. कोणाकडनं आवाज आला तिकडून, टीव्ही फिव्ही चालू आहे, गाणं फिरणं. परवा का एक केस आली इकडे कुठल्या सी डिव्हिजन मधनं, विद्यार्थ्यांनी शिव्या दिल्यात ना, डायरेक्ट लेक्चर चालू आहे शिव्या दिल्यात. लाज वाटली पाहिजे त्या विद्यार्थ्यांना तसल्या. आपल्या लेक्चर मध्ये मुली असतात, आपण काय करतोय, म्यूट करतोय, ऑन करतोय, काय बघा ना. समजलं काय? 2:0, 2:1, 2:2, 2:3. हॅलो, ह्याच्या व्हॅल्यू इकडे लिहिलेल्या आहेत, आणि ज्या काय व्हॅल्यू आल्या त्या आलेल्या व्हॅल्यूनी ह्या झिरोला गुणायचंय. इकडे जे काय असतील हे काय बिट्स आहेत त्यांना गुणायचंय, आणि नंतर बेरीज करायची आहे मध्ये प्रत्येकाची. मग 1 आलत आपल्या इकडे, तर ह्या 1 ला 0 नि गुणलं, 0 आलं. बरोबर, इथे लिहितोय मी 0 आलं. हॅलो, ओके. 2:1 ला 2 आलं, 2 ला परत ह्या 0 नि गुणलं, परत 0 आलं. 2:2 4 आलं, 4 ला ह्या 0 नि गुणलं, 0 आलं. 2:3 ला 8 आलं, पण 8 इंटू इथे बिट जो आहे तो 1 आहे. 2:3 हे 8 आहे, 8 इंटू 1 म्हणजे 8 आलं. आणि या सगळ्यांची बेरीज केली, 8 + 0 + 0 + 0 आपल्याला 8 भेटतं. समजलं का हे 8 कसं आलं? हॅलो, तसंच 5 साठी दाखवतो मी फास्ट, समजून घ्या आता. 2:0, 2:1, 2:2 करा आता. 2:0 1, 2:1 2, 2:2 4. जिथे 0 आहे ते विसरून जायचं थोडक्यात, आणि डायरेक्ट ह्यांची बेरीज करायची, 5 येणार. हॅलो, येस सर. काय झालं क्लिअर? समजा आता तुमच्यासाठी सगळे बिट्स 4 बिट सिस्टम कन्सिडर करतोय आणि सगळे 1 आहेत. किती येणार? काही जणांना तोंडी येतं हे बरं का, मला तेवढं येणार नाही,
काही जण तोंडी करू शकतात. सांगा 8 4 मला वाटतं 2 1 किती येतं? 11 का 9? 8 आणि 4 12 15 मला वाटतं. येस 15. Hmm. Yes, sir. 15चं 4 बिट सिस्टम साठी 111 येतं. हेच आता सांगा फटाफट. 2 सांगा. भागाकार 7, भागाकार 3, 3 भाग जाणार. भागाकार 1, सगळे कसले भेटले तू? Odd. odd, 1, वरतून 1. खाली जायचं म्हणून ते असं भेटलं. 4 बिट सिस्टम साठी सगळे 1 म्हणजे 15 असतं डेसिमल मध्ये. हॅलो Yes, sir. Yes, sir. आता हे ज्याला कळलं त्याला आता हे बिटवाईज म्हणजे एकदम इझी आहे. लक्षात घ्या. आता माझं काम संपलं. इकडे 8 बिट सिस्टम कन्सिडर करायचे आपल्याला. 8 बिट सिस्टम 8 बिट सिस्टम कन्सिडर केल्यामुळे इकडे राहिलेले जे काही डिजिट्स नाहीत म्हणजे 0 लिहायचं आपल्याला. 4चं हे आलं एवढं आलं. मग त्याच्या पुढचे 8 बिट सिस्टम साठी हे एवढे सगळे 0 घ्यायचे. काय अडचण? No, sir. No, sir. 5 साठी हे एवढं आलतं आपलं. मग राहिलेले 8 बिट सिस्टम साठी 0 असणार म्हणून हे असं आलंय. नाव इफ वी आर कन्सिडरिंग bitwise AND operator which will perform operation bit by bit म्हणजे हे असं हे बिट बाय बिट एवढंच कन्सिडर करायचं आणि त्याला अँड लावायचं आणि ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचा. हॅलो काय येणार मग? 0. 0, इथे 0 0 लॉजिकल अँड नी जोडलं. एवढंच बिट वाईज ऑपरेटर बिट बाय बिट कन्सिडर केल्यामुळे इकडे परत काय आलंय? 0 आलं. 0, 1 1 साठी काय येणार? अँड नी जोडलं 1, परत हे सगळे 0 आहेत. अँड नी जोडलेलं आहे. 0 0 ला सगळं 0 येतं म्हणून हे 0 आलं. मग हा जो काही आपल्याला बिट हे जे काही बायनरी सिस्टम मध्ये भेटलं ह्याला परत कन्वर्ट करा तुम्ही. परत 4च भेटणार तुम्हाला. हॅलो yes, sir. समजलं का हे? Yes, sir. ह्याचा आपण प्रोग्राम करणार आहोत आता. जिकडे ए ची व्हॅल्यू 4 देणार आपण, बी ची व्हॅल्यू 5 देणार आणि सी मध्ये असं लिहिणार. फॉर्म्युला कसं लिहिणार बघा. सी इज इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर ए सिंगल एम्परसाइन बी. तर त्यावेळेस तो मशीन काय समजून घेणार? ए चा आणि बी चा मध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच्या बायनरी सिस्टम मध्ये कन्वर्ट करून तो बिट बाय बिट ऑपरेट करून सी ची व्हॅल्यू 4 आणून सांगणार. 4 येणार डायरेक्ट. तरी ती 4 कशी येते हे सांगण्यासाठी एवढा आटापिटा केलेला आहे. हॅलो 4 कशी येते? हॅलो Yes, sir. Yes, sir. कुणीतरी लक्षात ठेवा. ए ची व्हॅल्यू 4 आहे, बी ची व्हॅल्यू 5 आहे. बरं का? आपण इकडे जातोय प्रोग्रामिंग कडे. क्लिअर करू. शेअर. येस. हॅलो Yes. Yes, sir. कसं प्रोग्राम कन्वर्ट करायचं बघा. ते इन ए बी सी 3 व्हेरिएबल वापरले आपण. डिक्लेअर केले. ते ए ची व्हॅल्यू किती होती? 4. 4. 4, ची व्हॅल्यू 5, सी इज इक्वल टू ए 4. सिंगल ampersand. एम्परसँड. ह्याला बिटवाईज अँड म्हणायचं. बिटवाईज अँड ए बिटवाईज अँड बी. Let us display the result on the output screen. printf/n c is equal to %d. इंटिजर आहे ते म्हणून c. 4 येते का बघू. येस. कशी 4 आली कळलं का? Yes, sir. आता तिकडे बरं का मी तुम्हाला टाइम देतोय. तुम्ही मला सांगायचं आहे करून. तुमच्याकडे कागद पेन तिकडे नोटबुक असेल तर तुम्ही थोडंसं कन्वर्ट करायचं आहे. हे तुम्हाला होमवर्क आहे. 7 आणि इकडे 5 आहे. करा ते. मला सी ची व्हॅल्यू किती येणार सांगा. सांगा. ट्राय करा नोटबुक मध्ये.
हॅलो सर. हॅलो सर, सी ची व्हॅल्यू 5 येते. 5 येते सर सीची व्हॅल्यू. चांगलं सर आलं नाहीत अजून. केली का कॅल्क्युलेट? येस सर. Yes, sir. किती आलं सीचा आन्सर? 5. 5. 5. व्हेरी गुड. कळलं का बाकीच्यांना? येस सर. जाऊया पुढे. येस सर. मग बाकी आता सोपं आहे बरं का, फटाफट आपण सांगून पुढे जातोय. मला वाटतं कॉन्सेप्ट महत्वाचा, तो समजल्यानंतर तुम्ही काही पण तिकडे करू शकता. दिसते का स्क्रीन नोट्स? Yes, sir. येस सर. तर इकडे वेगवेगळे एक्झाम्पल्स घेतलेले ते A is equal to 2, B is equal to 3 and C फाइंड आउट करायचं आहे बरं का. इकडे मला वाटतं हे वेगळं एक्झाम्पल आहे, जिकडे A ची बायनरी, A चं बायनरी आहे हे फॉर्म, हा 3चा बायनरी फॉर्म आहे. अँड नी जोडलं, 1 0 असेल तर 0 येतं, 1 1 ला 1 येतं आणि ह्याचं परत कन्वर्ट केलं तर 2 येतं. यस. हॅलो. येस सर. येस सर. Yes, sir. A is equal to 7, B is equal to 16. ह्याचं जर कन्वर्ट केलं तर हे बायनरी आहे 7चं, हे 16चं बायनरी आहे. आणि ह्याला अँड वापरला तर 1 0 0 1 0 0 0 1 काय बघा ना, 1 0 परत 0 0 0 0 0 1 सगळं 0, म्हणून C ची व्हॅल्यू 0 येणार. जर A 7 असेल, B 16 असेल आणि जर तुम्ही C ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला गेला A सिंगल एम्परसँड B, तर C ची व्हॅल्यू 0 येणार. ते तुम्ही ट्राय करा. समजलं का कशी येणार 0? ओके. ओके सर. हा, बिटवाईज अँड ऑपरेटर इकडे संपलं. तसंच बिटवाईज ऑर ऑपरेटर आहे बरं का, तसंच बिटवाईज ऑर ऑपरेटर आहे. इकडे फक्त काय करायचं आपल्याला, ऑरचा ट्रूथ टेबलनी फाइंड आउट करायचं व्हॅल्यू. 2चं बायनरी हे आहे, 3चं बायनरी हे आहे. आता ऑरचा ट्रूथ टेबल 0 1 असेल तर ऑरच्या ट्रूथ टेबल नुसार 1 येतं, त्याच्यामुळे इकडे 1 आलं. हॅलो. Yes, sir. 1 1 असेल तर 1 येतं, बाकी सगळं 0 आहे त्याच्यामुळे 0 आलं. 0 0 ला 0 येतं ऑरला. आणि ह्याचं जर तुम्ही कन्वर्ट केलं तर मला वाटतं C परत 3 येतो. सेमच मेथड आहे, बिट बाय बिट ऑपरेशन होतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्याला बिटवाईज ऑपरेटर म्हणलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बिटवाईज अँड बिटवाईज ऑर हे ऑपरेटर्स आहेत. हॅलो. Yes, sir. Yes, sir. पुढचं एक्झाम्पल बघतोय आपण. A is equal to 7, B is equal to 16. C ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, जिकडे C ला आपण असं लिहिणार आहे प्रोग्राम मध्ये जर लिहायचं असेल तर A सिंगल पाइपलाइन कॅरेक्टर B. मग तो सिंगल पाइपलाइन कॅरेक्टरचा अर्थ काय घेणार आहे, बिटवाईज ऑर. हॅलो. ओके. येस सर. हे 7चं बायनरी आहे, हे 16चं बायनरी आहे. मग लॉजिकल ऑर वापरलं, 1 0 असेल तर 1 येतं ट्रूथ टेबल, परत 1 0 असेल 1 येतं, 1 0 असेल 1 येतं, 0 0 असेल तर 0 येतं, 1 0 परत 1. मग ह्याला तुम्ही, बाकी सगळं 0 आहे 0 आलं, ठीक आहे. ह्याला तुम्ही कन्वर्ट करा, 23 येणार. 2 रेस टू बघा ना, 2 रेस टू 0 प्लस 2 रेस टू 1, 2 रेस टू 2, 2 रेस टू 3 जाणार, 2 रेस टू 4 प्लस 2 रेस टू 4. बरोबर. हॅलो. 16, येस. हा 16 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 येतं का 23 बघा.
येस सर Yes, sir. Yes. येते बाकीचे मग एक्झाम्पल तुम्ही ते बघा बरं का. एक्सॉरचा फक्त ट्रूथ टेबल मला वाटतं एक्सॉर पण होतं 12वीत वगैरे 10वीत कधीतरी एक्सॉर. हॅलो येस हॅलो एक्सॉरचा ट्रूथ टेबल कोण सांगेल का? मी इकडे ट्राय करू आपण लिहिण्याचा बरं का. एक्सॉर C1 म्हणजे पहिली कंडिशन नंबर 1, C2 इज सेकंड कंडिशन, C1 एक्सॉर म्हणजे कॅरेट वापरायचा आहे, कॅरेट सिम्बॉल C2. हे कळलं का कॅरेट सिम्बॉल? हॅलो Yes, sir. मग C1 ही पहिली कंडिशन, C2 ही दुसरी कंडिशन, C1 एक्सॉर बिटवाइज एक्सॉर एकदाच आहे ते बिटवाइज एक्सॉर C2. मग ह्याच्या पॉसिबिलिटीज 4 राहतात. 2 जर कंडिशन्स असतील तर 4 पॉसिबिलिटीज. त्या कुठल्या? दोन्ही ट्रू, दोन्ही फॉल्स. ह्या 2 पॉसिबिलिटी झाल्या. C1 ट्रू, C2 फॉल्स, C1 फॉल्स, C2 ट्रू. हॅलो येस Yes, sir. Yes, sir. त्याच्यामध्ये एक्सॉरचा ट्रूथ टेबल कसा आहे? जर तुमचे इनपुट्स सेम असतील. हॅलो बघा म्हणजे इनपुट सेम म्हणजे काय? त्या कंडिशन जर सेम राहिल्या तर रिझल्ट 0 येतो. फॉल्स फॉल्स असेल तरी पण 0 येतं. फक्त ट्रू फॉल्स असेल, फॉल्स ट्रू असेल, अपोजिट इनपुट्स असतील, अपोजिट कंडिशन्स असतील तर मात्र 1 येतं. हॅलो येस सर. त्याला एक्सॉरचा ट्रूथ टेबल म्हणतात. स्क्रीनशॉट काढा आणि मला वाटतं काढण्याची गरज नाही, त्यांनी तो लिहिला असेल खाली, बघू आपण. येस येस Yes, sir. तर ट्रू फॉल्सच्या भाषेत न लिहिता 1 1 1 0 0 1 च्या भाषेत लिहिलेलं. जर सेम असतील रिझल्ट तर 0 येतं, लक्षात घ्या. आणि अपोजिट असेल तर 1 राहतं. सेम जर इनपुट्स असतील, सेम असतील, रिझल्ट जर सेम असतील तर 0 येतं आणि रिझल्ट अपोजिट असतील तर 1 येतं. हा एक्सॉरचा ट्रूथ टेबल. सेम प्रोसेस आहे. A ची व्हॅल्यू 2, B ची व्हॅल्यू 3. Convert your values into binary form. This is the binary form of 2. This is the binary form of 3. And when you will write C is equal to A caret B आणि ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती 1 येते. ती कशी येते? तर इथे बघायचं. जर तुमचं 1 1 असेल म्हणजे 1 1 किंवा 0 0 असेल तरच 0 येतं. हॅलो सेम इनपुट्स असतील तर 0 येतं. हॅलो या ट्रूथ टेबल नुसार इथं 0 आलेलं आहे. हॅलो Yes, sir. अपोजिट जर असतील तर 1 येणार. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर 1 आलेला आहे. कळलं का हे? एक्सॉर बिटवाइज एक्सॉर. हॅलो दिस इज ऑल्सो Yes, बिटवाइज sir. ऑपरेटर. आपण पुढे जातोय बरं का. आता इथे या ना, 7चं हे बायनरी आहे, हे 16चं बायनरी आहे. मग अपोजिट असेल तर 1 येतो. इथे अपोजिट असल्यामुळे 1 आला. इथे पण अपोजिट आहे 1 आला. अपोजिट 1 आला. 0 0 0च राहिला. का तर सेम असेल तर 0 येतं. अपोजिट आला 1 आला. ह्याचं कन्व्हर्जन करा 23 आला. येस Yes, sir. फॉर्म्युला असा राहणार की हे तुम्ही छोटे छोटे प्रोग्राम करून बघा. A कॅरेट B असं लिहायचं. कॅरेट सिम्बॉल असतो कीबोर्ड वरती तुमच्या मोबाईलच्या. C ची व्हॅल्यू 23 येते का असं चेक करा. ठीक आहे. छोटे छोटे प्रोग्राम लिहा, कॉन्सेप्ट क्लिअर होतील. A ची व्हॅल्यू 4, B ची व्हॅल्यू 5. A चं हे बायनरी आहे, B चं हे बायनरी आहे. परत एक्सॉर वापरला. रिझल्ट जर सेम असेल तर 0. सेम 0 0 सगळं 0 0 0. फक्त अपोजिट 1 म्हणून याचं 1 आलं. येस Yes, sir. Yes, sir. तर इकडे इथपर्यंत बरं का, इथपर्यंत आपण आलेलो आहे. ह्याच्यामध्ये काय अडचण? ह्याच्यामध्ये हे जर समजलं असेल तर पुढचे 2 ऑपरेटर जे बिटवाइजच आहेत ते समजतील. हॅलो राहिलेल्या 5 मिनिटात ते आपण सांगणार आहोत. इथपर्यंत काय अडचण? No, sir. No, sir. तुम्हाला बिटवाइज अँड, बिटवाइज ऑर आणि बिटवाइज एक्सऑर समजण्यासाठी बिटवाइज अँडचा ट्रूथ टेबल माहित पाहिजे, ऑरचा ट्रूथ टेबल माहित पाहिजे, एक्सऑरचा ट्रूथ टेबल माहित पाहिजे. एक्सऑरचं काय स्पेशालिटी आहे ट्रूथ टेबलची? सेम व्हॅल्यूज असेल तर ट्रू येणार. हा सेम रिझल्ट Same तर फॉल्स येणार.
चुकलं मला वाटतं तुमचं. सेम हा, sir, रिझल्ट zero असतील येणार. तर फॉल्स येणार, अपोजिट रिझल्ट असतील तर 1 येणार. ओके. Yes, sir. Yes. Yes. पुढचं जे आहे लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर, हे समजून घेतोय आता आपण. बघा लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर म्हणजे काय आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा हे बिटवाईज ऑपरेटर आहे. लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर म्हणजे 2 वेळा लेस दॅन सिम्बॉल वापरायचा. आता हे लक्षात ठेवण्यासाठी ह्याचं टोक जे आहे ते डावीकडे चाललोय आपण. बघा ना कुठे चाललोय. हॅलो, हे मी असं लक्षात Yes, ठेवलंय, sir. माझ्या लक्षात काहीच गोष्टी राहत नाहीत. मी काहीतरी काय म्हणणार बघा ना, ट्रिक म्हणा किंवा काहीतरी रेफरन्स लावून गोष्टी लक्षात ठेवतोय. तर लक्षात ठेवण्यासाठी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर आणि ह्याला राईट शिफ्ट ऑपरेटर कसं लक्षात ठेवायचं, तर लेस दॅन 2 वेळा सिम्बॉल काढला किंवा ग्रेटर दॅन 2 वेळा सिम्बॉल काढला. हे कुठे चाललंय, हे कुठे चाललंय हो. हॅलो, Right. Right side ला. ह्याला जर ॲरो काढला तर हे कुठेतरी जाईल. आता तेवढं ते समजून घ्या. इकडे जर मी असा ॲरो काढला तर हे कुठे चाललंय, राईट कडे चाललंय. Right side ला. जर इकडे मी ॲरो काढला, असा ॲरो कधी नसतो मला वाटतं. ॲरो हा कसा काढतात ते थोडंसं बघा. असा काढला मी तर हे कुठे चाललंय, लेफ्टला चाललंय. म्हणजे 2 वेळा लेस दॅन सिम्बॉल जर वापरला मी तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. आणि 2 वेळा ग्रेटर दॅन जर सिम्बॉल वापरला, हे कुठे चाललंय, त्याच्यानुसार हे राईट शिफ्ट ऑपरेटर म्हणू आपण ह्याला. कशाला काय म्हणायचं कळलं. Yes, sir. Yes, sir. आता लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर मध्ये ए ची व्हॅल्यू 2 आहे बर का, आणि सी इज इक्वल टू ए लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर 2 अशी जर आपण इन्स्ट्रक्शन दिली कम्प्युटरला, तर तो इव्हॅल्युएट कसा करतो ते समजून घेतोय आपण. सी इज इक्वल टू ए लेस दॅन 2 हा जो आहे तो लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, हा जो 2 आहे तुमचा बिटवाईज ऑपरेटर आहे. सगळ्यात पहिल्यांदा लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर अँड राईट शिफ्ट ऑपरेटर्स, बोथ ऑपरेटर्स आर बिटवाईज ऑपरेटर्स. ऍज दे आर बिटवाईज ऑपरेटर्स, यू विल हॅव टू कन्वर्ट दिस टू. ते 2 म्हणजे हे इथलं 2 नाही कन्वर्ट करायचं आहे, ए ची व्हॅल्यूला कन्वर्ट करायचं आहे, जी व्हॅल्यू इकडे 2 आहे. हॅलो, इकडे 1 पण असू शकेल, इकडे 3 पण असू शकेल, 2 पण असू शकेल. इट मीन्स यू वॉन्टेड टू शिफ्ट युअर बिट्स, ठीक आहे, टुवर्ड्स लेफ्ट साइड, आणि ते 2 नी, असा अर्थ आहे त्याचा. हॅलो, Yes, sir. मग त्याच्यासाठी बघा ना, 2 जे आहे त्याचं बायनरी कसं काढायचं हे आता मी सांगत नाहीये. 1-0 हे बायनरी आहे 2चं, आणि 8 बिट सिस्टम साठी पुढे काय नाही म्हणजे आपण 0-0 लिहिणार आहोत. किती झाले बघा ना, 5, Yes, sir. 6, 7 आणि 8. आता ह्याचा अर्थ आहे, हे दोन म्हणजे ह्याचं कन्वर्जन केलेलं आहे, ते लक्षात घ्या. ह्याचं कन्वर्जन इथे आलेलं आहे बायनरी मध्ये. आता ह्याचा अर्थ समजून घेतोय. ए लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर 2, ए लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर 2 म्हणजे लेफ्ट साइडचे 2 बिट्स काढून टाकायचे. लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर मध्ये लेफ्ट साइडचे 2 बिट्स काढून टाकायचे, म्हणजे हे 2 बिट्स उडून जाणार. हॅलो, Yes, sir. and remaining 6 bits you will have to shift towards left. remaining 6 bits you will have to shift towards left. मग हे सगळेच्या सगळे कुठे शिफ्ट झाले हो, लेफ्टला शिफ्ट झाले. म्हणजे मी असं लिहिणार बघा, हे लेफ्टला शिफ्ट झाले. 0 0 0 4 वेळा आहेत, नंतर 1 0 आहे, हे शिफ्ट झाले. आणि इकडे राईट साइडला काय नाही राहिलं म्हणून आपण 0 ऍड करणार. हॅलो, काय नाही, जिकडे काय नाही तिकडे 0 ऍड करायचे, लक्षात घ्या. हॅलो, Yes, sir. आणि मग हे असं आलं, आणि ह्याला जर तुम्ही कन्वर्ट केलं तर ते 8 येतं. कळलं का 8 कसं आलं, ह्याचं आन्सर Yes, sir. आलं. कळलं का. समजलं काय, एक समजलं म्हणजे सगळं समजलं. हॅलो, Yes, sir. Yes, sir. आता मी थोडंसं मॉडिफाय करतोय ना, थोडंसं
प्रॉब्लेम थोडासा मॉडिफाय करतोय आपण. इकडे एकच्या जागेवरती दोनच्या जागेवरती आहे ना एक आहे एक. मग कसं होणार हो? विचार करा. हे जे दोन आहेत ते बायनरी मध्ये 1 0 हे 2 असतात. 8 बिट सिस्टम साठी 1 2 हे 4 झाले, 5 6 7 8. आता ह्याचा अर्थ काय आहे? ए लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर 1, ए लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर 1 ह्याचा अर्थ काय आहे की एकनी लेफ्ट साइडचं बीट उडवायचं आहे येस सर. किंवा एकच बीट लेफ्ट साइडचं उडवायचं आहे. मग अशी 2 होतं तर 2 उडवले, आता मात्र एकच उडवायचं आहे. लेफ्ट साइडचं एकच बीट उडवायचं आहे. आणि रिमेनिंग 7 बिट जे आहेत, these all 7 bits you will have to shift towards left. मग आता मी तोंडी करतोय, हे सगळेचे सगळे लेफ्टला शिफ्ट झाले. उजव्या साईडला एक घर कमी पडेल, तर तिकडे काय नाही म्हणजे काय करणार ऍड? हॅलो, 0. 0. 0. मग हे जर कन्वर्ट केलं तर किती येतो? तोंडी येईल का कोणाला? 4 येतं का बघा? 4. येस सर, 4 येते. हे जर असेल ए लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर 2 असेल तर मला वाटतं ए ची व्हॅल्यू कधी पण हे ए ची व्हॅल्यू 2 असताना, बरं का, ए ची व्हॅल्यू 2 असताना सी जर फाइंड आउट केला ए लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर 2 तर 8 येतो. आणि जर इकडे 1 घेतला तर मात्र काय होतंय? 4 येतं. येस येस सर. येस सर. आता तुमच्यासाठी आहे, 1-2 मिनिटात सांगा मला. इकडे आपण थांबतोय. ए ची व्हॅल्यू 3 आहे, बर का, करा आहे ना कॅल्क्युलेट कागदावरती. आणि सी इज इक्वल टू ए लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर 2. सी ची व्हॅल्यू किती येणार सांगा फास्ट. हॅलो, A is equal to 3, C is equal to A left shift operator 2. C ची व्हॅल्यू सांगा. 12. 12. 12 आली बरं का, दोघांची 12 आली, दोघं चुकू नाही शकणार. आता ती 12 कशी येणार? 3 ला बायनरीत कन्वर्ट करा. मला वाटतं हे असं काहीतरी येईल, बरोबर का? चुकलंय सांगा. 2 वेळाच 1 1 येते. हा 2 वेळा येतं. हा ठीक आहे, व्हेरी गुड. राहिलेलं सगळं 0 लिहायचं. 8 बिट सिस्टम तयार करायची. किती झाले बघा? 1 2 3. हे जर चुकलं आहे ना, एक जरी 0 किंवा एक जरी 1 चुकला तर सगळं चुकतं आहे ना. 1 2 3 4 5 6 7 and 8. How many bits you will remove from left? Hello, 2 bits. 2 bits. हे पहिलं गेलं, हे दुसरं गेलं. रिमेनिंग 6 bits you will have to shift towards left. मग राईटला काय नाही राहिलं? राईटला 2 बिट्स ऍड करायचे. कन्वर्ट करा ह्याला डेसिमल सिस्टम मध्ये, कन्वर्ट करा. 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2, 2 raised to 3. पुढचं सगळं 0 मी लिहित नाही. हे गेलं, हे गेलं. 2 raised to 3 8, 2 raised to 4, 2 raised to 2 4, 8 plus 4 मला वाटतं 12. येस, सी ची व्हॅल्यू Yes, 12 sir. भेटते. कळलं का बाकीच्यांना? हॅलो, येस सर. Yes, sir. Yes, sir. तर ह्याचं पण तुम्ही Yes, sir. ट्राय करा. वेगवेगळे व्हॅल्यूज घेऊन थोडंसं ट्राय करा. आणि मशीननी पण तेच आन्सर्स येतात का, कम्प्युटर पण तेच आन्सर देतो का, हे चेक करा. त्याच्यानंतर राईट शिफ्ट ऑपरेटर आहे ते ह्याच्या उलटी प्रोसेस. ठीक आहे, हे मी शिकवणार नाहीये, हे तुम्ही समजून घ्यायचंय स्वतःच. जसं आपण लेफ्टचे बिट्स उडवले त्याच पद्धतीने इकडे राईट शिफ्ट ऑपरेटर मध्ये राईटचे बिट्स उडवायचे. आता इथे 3 असल्यामुळे 3 बिट्स उडवलेत. 7चं कन्व्हर्जन झालं इकडे बायनरी मध्ये. आणि ए राईट शिफ्ट ऑपरेटर 3 म्हणजे 3 राईट शिफ्ट 3 जे बिट्स आहेत ते राईटचे 3 बिट्स उडवायचे. मग राईटचे 3 बिट्स उडवलेले आहेत. आणि रिमेनिंग जे बिट्स आहेत ते बिट्स राईटला शिफ्ट करायचे. आणि काय नाही म्हणजे 0 ऍड करायचं. म्हणून इकडे सी ची व्हॅल्यू 0 आली. हॅलो, ओके. येस सर. इकडे थांबतोय आपण बरं का. ह्याच्यामध्ये काय अडचण असेल उद्या विचारा पुढच्या लेक्चरला. मला वाटतं हे इझी आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं स्ट्रॉंग पाहिजे.
थोडंसं मॅथ्स थोडंसं यायला पाहिजे, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. यू कॅन फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ सी अँड थोडंसं वेळ लागेल सुरुवातीला, बट वन्स प्रॅक्टिस you will practice it, definitely you can. Sometimes I have seen and some of the students they are able to give answers, immediate answers. बरं का, स्किल असतं त्यांच्याकडे. जरी आपल्याकडे नसेल तर आपल्याकडे वे माहित पाहिजे फाइंड आउट करण्याचा. ह्या मताचा मी आहे. येस, लेट अस स्टॉप हिअर. Yes, sir. Thank you very much for attending this session.